वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळेंनी ठाकरे सेनेला राजीनामा दिलाय। मशाल चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन ते मातोश्रीवरती आले होते, मात्र त्यांनीच ठाकरेंचा हात सोडलेला आहे। 6 वर्ष कार्यक्षेत्राबाहेर नियुक्ती करून राजकीय षडयंत्र केल्याचा आरोप जानावळेंनी केलाय। रत्नागिरीच्या दापोली नगर पंचायतीत ठाकरे सेनेला मोठं खिंडार पडलंय। इथले 5 नगरसेवक मंगळवारी शिंदे सेनेत प्रवेश केलाय। या नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून ठाकरे सेनेत प्रवेश केला, मात्र आता विकास कामांसाठी शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले। साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील निगडी गावातील शरद पवार गटातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या अनेक सदस्यांनी शिंदे सेनेच्या गटात प्रवेश केलाय। आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश करण्यात आला। महापालिका निवडणुका आधी झालेल्या प्रवेशांमुळेच शशिकांत शिंदे यांच्या गटाला आता मोठा धक्का मानला जातोय। फोडाफोडीचं राजकारण बस करा, जनतेचे प्रश्न सोडवा असा सल्लाच ठाकरे सेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटलांनी शिंदे सेनेला दिलाय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, कितीही दबाव टाकला तरी शिवसैनिक फुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अनेक लोक पक्षप्रवेशासाठी रांगेत असून त्यावरती शिंदे साहेब निर्णय घेतील असं विधान शिंदे सेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी केलंय। महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून संजय राऊत शरद पवारांबद्दल करत असलेल्या वक्तव्यामुळे पवार काहीही निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे आमच्याकडे कल वाढत असल्याचा दावा आता जयस्वालांनी केलाय। आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावरती लढणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती जिंकणार असा विश्वास व्यक्त केलाय। विधानसभेसारखाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणाले।